शब्दांच्या शृंखला उलगडताना मन भावनांचाही ठाव घेतं. सुख आणि दुःखाच्या वळण वाटांना मन आसवांनाही वाव देतं. खरं जगायचं कसं याचीच देतात कर्मवीर अण्णांसारखी काही आदर्शच प्रेरणा. म्हणूनच करावीशी वाटते तयांनाही वक्तृत्वरूपी वंदना. मी कुमारी पोळ कोमल बाळासाहेब आज प्रस्तुत विचारमंचावर विषय मांडते शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. ज्ञानाचा दिवा भारतीयांच्या मनामध्ये चेतवणारा, इथल्या मनामध्ये स्वाभिमान फुलवणारा. देव दगडात नसतो तर माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारा. लोकमहर्षी शिक्षण महर्षी म्हणजेच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्र हा दगड धोंड्यांचा अंजन कांचन कडेकपारीचा देश. भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील पण पृथ्वी मोलाची लाख नवरत्न याच मातीत जन्माला आली आणि त्यांपैकीच एक म्हणजेच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज या गावी गंगा मातेच्या पोटी या महामानवाचा जन्म झाला. म्हणतात ना, एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादा असा क्षण येतो की त्या क्षणानं संपूर्ण आयुष्यच पालटून जातं आणि तो खरा कसोटीचा क्षण असतो. कर्मवीर अण्णांच्या आयुष्यातही असाच एक कसोटीचा क्षण आला. पायगोंडा पाटलांच्या घरी म्हणजेच कर्मवीर अण्णांच्या घरी पाहुणे मंडळी आलेली होती. पाहुणे मंडळींना जेवणासाठी गोडधोड स्वयंपाक बनवण्यात आला. पाहुणे मंडळी जेवायला बसली आणि जेवता जेवता पायगोंडा पाटलांना पाहुण्यांनी सहज प्रश्न केला, काय हो पायगोंडा पाटील, तुमचे चिरंजीव भाऊराव काय करतात? त्यावेळेस पायगोंडा पाटील म्हणाले, काही नाही, पण एक महत्वाचं काम करतो. पाहुण्यांनी उत्सुकतेने विचारलं, महत्वाचं काम कोणतं बरं ते? त्यावेळेस पायगोंडा पाटील म्हणाले, काही नाही, 2 वेळेचं खातो आणि गावभर हिंडतो. ज्यावेळेस कर्मवीर अण्णांविषयी हे शब्द पायगोंडा पाटलांच्या तोंडून निघाले त्यावेळेस लक्ष्मीबाई कर्मवीर अण्णांच्या पत्नी पाहुण्यांना वाढण्याचं काम करत होत्या. सासऱ्याच्या अशा तिरकस बोलण्यामुळं वहिनींचं हृदय दुखावलं, डोळं पाण्यानं डबडबले. पाहुण्यांपुढं अश्रूही पुसता येईनात. आपल्या पतीला म्हणजे भाऊरावांना वाढत असताना त्यांच्या डोळ्यातील 2 अश्रू भाऊरावांच्या ताटात पडले. पत्नी पुढे झालेला अपमान भाऊरावांना सहन झाला नाही. ते ताडकन ताटावरून उठले आणि त्यांनी तडक सातारा गाठले. येथूनच त्यांच्या शिक्षण कार्याचा श्री गणेशा झाला. म्हणतात ना, स्त्री शक्तीचे अश्रू अति शक्तिशाली असतात. पतिनिष्ठ स्थितीच्या अश्रूंनी रामायण घडवलं, साध्वी द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडवलं असा इतिहास आहे ना. अगदी त्याचप्रमाणे रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या अश्रूंनी या भारत देशातील नामवंत रयत शिक्षण संस्था घडली. अर्थात रयतेचं रामायण लिहिलं गेलं आणि रयत शिक्षण संस्था उदयाला आली ती वहिनींमुळे. लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि असं हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेण्यास प्रवृत्त करतं हे कर्मवीर अण्णांना ज्ञात होतं. आणि म्हणून अनवाणी पायानं वनवन करून अवघा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला आणि शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडीत आणि झोपडीतील खोपडीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. परंतु आज त्या कर्मवीर अण्णांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचं चित्र काय दिसतंय तर शिक्षणाचा संबंध पदव्यांशी, पदव्यांचा संबंध नोकरीशी, नोकरीचा संबंध चाकरीशी, या चाकरीचा संबंध छोकरीशी, छोकरीचा संबंध भाकरीशी आणि पुन्हा या भाकरीचा संबंध नोकरीशी जोडत आजची आपली शिक्षण व्यवस्था कुठेतरी सातत्यानं भरकटत दिसते. एकाच वर्तुळामध्ये भरकटताना दिसते आणि अशा या भरकटलेल्या शिक्षण व्यवस्थेला कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार एखाद्या दीपस्तंभासारखे वाटू लागतात. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, आदर्शस्तु लोकनायका धर्म संस्कृतीचा, अग्रदूत तू समाज पुरुषा ज्ञान क्रांतीचा, झोपडीत तू हसत लाविला विद्येचा दीप, बहुजन हसला बहुमणी जळता शतकांचे पाप, जळता शतकांचे पाप. कर्मवीरांना नेहमी म्हणायचे, माझ्या दाढीमध्ये जितके केस आहेत ना त्यापेक्षा दुप्पट मुलं, बहुजनांची मुलं शिकवून साक्षर करेल आणि या समाजकंटकाच्या छाताडावर थया थया नाचायला लावील. आणि जर मला हे काम जमलं नाही ना तर स्वतःच्या छाताडावर स्वतःच्याच हातानं गोळी झाडून घेईल आणि स्वतःचा अंत करेल. अशा प्रकारे सिंहगर्जना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील मला हे ज्ञानस्तंभ वाटू लागतात, शिक्षण स्तंभ वाटू लागतात. आणि म्हणून अशा या कर्मवीर अण्णांना ज्ञानांजली वाहताना, शब्दांजली वाहताना शब्द उमटतात. माळावरती बीज पेरुणी मळा पिकवला कर्मवीरांनी, माळावरती बीज पेरुणी मळा पिकवला कर्मवीरांनी, ज्ञानमळ्यातील फुलकळ्यांनी सुगंध बहरला अष्टदिशांनी, सुगंध बहरला अष्टदिशांनी. स्वतःच्या मुलीच्या हातातील बांगड्या परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या फी साठी मोडणारे,
स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र वसतिगृहातील मुलांच्या खाण्यासाठी, वसतिगृहातील मुलांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी गहाण ठेवणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे खरं तर शिक्षण व्यवस्थेतील एक चांगले दूत आहेत, एक खरेखुरे आदर्शस्थान आहेत. परंतु आज या कर्मवीर अण्णांच्या महाराष्ट्रामध्ये ह्या भाऊरावांचा महाराष्ट्र कुठेतरी खाऊरावांचा झालेला आहे असं चित्र तुम्हा आम्हा पाहायला मिळतं. आणि म्हणून मन विषण्ण होतं. स्वातंत्र्य मिळून कितीतरी वर्ष झाले, भारत प्रजासत्ताक झाला. कर्मवीर अण्णांनी या महाराष्ट्रामध्ये स्वतः अण्वानी पायानं वणवण केली आणि महाराष्ट्र पालथा घातला. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या मेंदूपर्यंत, मनगटापर्यंत नेण्याचं महत्त्वाचं काम केलं आणि शिक्षणाची शिदोरी बहुजनांच्या झोपडीपर्यंत पोहोचवली. परंतु आज त्याच कर्मवीर अण्णांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण हे फक्त एक व्यापाराचं केंद्र झालेलं तुम्हा आम्हाला बघायला मिळतं. डोनेशन भरमसाठ घेतलं जातंय आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार केला जातोय. ही खरी तर खूप मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून एक रयतेचा विद्यार्थी म्हणून मन हळहळतंय आणि वाटू लागतंय की हाच का तो आमच्या कर्मवीर अण्णांचा महाराष्ट्र. आज स्वातंत्र्याच्या 70 नंतर, प्रजासत्ताकानंतर भारतामध्ये कितीतरी वर्षामध्ये फक्त एकच महिला राष्ट्रपती होऊ शकते, फक्त एकच महिला पंतप्रधान होऊ शकते. ही खरं तर शोकांतिका आहे. म्हणूनच आता गरज आहे तुम्ही आम्ही सर्वांनी शिक्षणरूपी अस्त्र हातामध्ये घेऊन जिकिरीनं लढण्याची. आणि निश्चितच हे शिक्षणरूपी अस्त्र समाजामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातील भारत उभा राहील. आणि म्हणूनच चला तर मग घडवूया या कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातील भारत. हीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. आणि एवढं बोलून विचार मंचाची रजा घेते. धन्यवाद.